येवला तालुक्यातील देवळाणे येथे शेतकरी दाम्पत्यावर मध्यरात्री ॲसिड हल्ला. ॲसिड हल्ल्यात शेतकरी दाम्पत्य गंभीर जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक. नाशिकच्या येवला तालुक्यातील देवळाणे येथे बोराडे वस्तीवर रात्री 11:30च्या सुमारास शेतकरी भाऊसाहेब बोराडे आणि त्यांच्या पत्नी कांता बोराडे घराच्या टेरेसवर झोपेमध्ये असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर ॲसिड फेकले, अशी तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. या घटनेत दोघे पती पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येवल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांना कळताच त्यांनी तातडीने रुग्णालयात भेटून जखमींची विचारपूस केली. प्रसंगी मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन, तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक हे देखील उपस्थित होते. दरम्यान अज्ञात व्यक्तीविरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार केलं असून घटनास्थळी श्वान पथक, फॉरेन्सिक लॅब तज्ज्ञांनी भेट दिली असून सर्व बाजूंनी या घटनेचा कसून तपास केला जात आहे. या घटनेमुळे येवला तालुक्यात खळबळ उडाली असून ॲसिड हल्ला मागचे कारण काय याचा पोलीस आता शोध घेत आहेत. रात्री अंदाजे 12:30 ते 1 दरम्यान देवळाणे येथील एक शेतकरी दाम्पत्य श्री आणि सौ बोर्डे हे रात्री आमच्याकडे चेहरा आणि हातपाय भाजलेल्या अवस्थेत आले. चौकशी केल्यानंतर समजले की त्यांच्यावर घरी ॲसिड हमला झालेला होता. त्यापैकी श्रीयुत बोर्डे यांना चेहऱ्याला आणि छातीला तसेच हाताला गंभीर स्वरूपाच्या जखमा आहेत. सुरुवातीला परिस्थिती दोघांची अतिशय गंभीर होती, परंतु ट्रीटमेंट चालू केल्यानंतर आता ती परिस्थिती सुधारली असून आता दोघांचीही शारीरिक ज्या इजा आहेत त्या बऱ्यापैकी कव्हर होत आल्या आहेत आणि परिस्थिती आता स्थिर आहे. काल रात्रीच्या सुमारास एका शेतकरी दाम्पत्याच्या अंगावर कोणीतरी ॲसिड टाकले अशी तक्रार झाली आहे. शेतकरी दाम्पत्य सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. काय अधिक माहिती? बरोबर आहे. एका शेतकरी दाम्पत्याच्या म्हणजे जे शेतकरी लोक आहेत ते आपल्या गच्चीवर त्यांच्या झोपलेले होते आणि त्यांच्या तोंडावर कोणीतरी ॲसिड टाकलं अशी तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. त्यावरून तातडीने पोलीस घटनास्थळी गेले. माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री स्वामी सर, LCBची टीम आणि सर्व स्टाफ तिथं पोहोचला आणि त्यांनी शहानिशा केली. त्या महिलेच्या फिर्यादीवरून येवला तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये फॉरेन्सिक टीम, LCB, त्यानंतर डिव्हिजनमधला सर्व फोर्स अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे. आता ते शेतकरी कुटुंब दाम्पत्य पती पत्नी येवला येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती जी आहे ती धोक्याबाहेर आहे. काय घडलं आणि काय आता तुमची परिस्थिती? काल रात्री 9:30 वाजता आम्ही गच्चीवर झोपायला गेलेलो होतो. अचानक 11:30 वाजता माझ्या मिस्टरांच्या अंगावर असं औषध फेकल्यासारखं त्यांच्या डोळ्यावर पडलं ना. ते लगेच आरडून उठले का मला काही दिसत नाही, माझ्या अंगावर काहीतरी औषध फेकलं. मग आम्ही आरडाओरडा केला. ते माझ्या अंगावर पण पडलं. मग त्यांना मला उठूस्तवर ते माझ्या अंगावर पण पडलं. आम्ही आरडाओरडा केल्यानंतर माझी मुलं वर आले. मी दार उघडलं ना आम्ही त्यांना चौघांनी धरून खाली आणलं. तर बाकीचे आरडाओरडा केला होता. बाकीचे वस्त्यावाले बी आले, माझे देर सासरे ते त्यांनी आम्हाला गाडीत टाकून इकडं आणलं दवाखान्यात, हॉस्पिटल.